हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट युनिट संपवला होता. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करतोय की सेकंड युनिट चालू करतोय. सेकंड युनिट मधला फर्स्ट चॅप्टर आहे जेंडर डिस्पॅरिटी. आता जेंडर डिस्पॅरिटी मध्ये एक्झॅक्ट काय हे आपण पाहूयात. जेंडर डिस्पॅरिटी म्हणजे काय? वुमन अँड मेन आर इक्वली इम्पॉर्टंट for the growth and development of individuals and social lives. However, careful analysis of Indian society indicates that the situation is not good for women. For the sex ratio in the Indian population has been changing and becoming unfavorable towards women. याचा मिनिंग काय आहे की वुमन्स अँड मेल्स आर इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे सोसायटीमध्ये डेव्हलपमेंटसाठी किंवा सोसायटीमध्ये जर राहायचं असेल तर पुरुष आणि स्त्रिया हे दोघंही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, तेवढेच गरजेचे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे काय की इंडिकेट्स, पण इंडियन कल्चर जे आहे ते महिलांच्या दृष्टीने कुठेतरी काय म्हणतात की निगेटिव्ह आहे, की महिलांना इथे फारसं इम्पॉर्टंट दिलं जात नाही. देन द सेक्स रेशो इन द इंडियन पॉप्युलेशन हॅज बीन चेंजिंग, बिकम अनफेवरेबल टुवर्ड्स वुमन. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतले जे सेक्स रेशो आहे ते इथे कायम डिक्लाइन होत चाललंय, कायम डिक्रीज होत चाललंय इथे कुठेही. सो ते फेवरेबल नाहीये स्त्रियांच्या दृष्टीने. देन जेंडर डिस्पॅरिटी. जेंडर डिस्पॅरिटी म्हणजे काय तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे चाइल्ड सेक्स रेशो कमी येत आहे. वुमेन्स आर डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट फ्रॉम अर्ली चाइल्डहुड, की त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना खूप कमी वयामध्ये मारलं जातं मुलींना. म्हणजे अगदी त्याला आपण काय म्हणतो स्त्रीभ्रूण हत्या. ओके, सो ऍट अ टाइम ऑफ बर्थ मुलगी समजल्याच्या नंतर तिला मारलं जातं, कुठेतरी फेकलं जातं. अशा खूप साऱ्या घटना घडतात मुलींच्या बाबतीत. दे the same is manifested discrimination against them from very early period. The incidence and infanticide, early marriage, emphasis on domestic activities, and lesser emphasis on education and career have made women's lives full of problems. की त्यांचा बालविवाह, खूप कमी वयामध्ये लग्न लावून देणं, त्याच्यानंतर त्यांना शिकून न देणं, शिक्षण घेऊन न देणं. सो ह्या गोष्टीमुळे काय जातं की पुढे भविष्यामध्ये मुलींना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्याच्यामुळे खूपशा मुली एकतर सुसाईड करतात किंवा खूपशा मुली डोरी सिस्टमला कंट्रोल त्यांना मारलं जातं. अशा खूपशा घटना मुलींच्या बाबतीत घडतात. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुली ह्या कायम डिपेंडंट असतात. मग ते त्यांच्या वडील स्वतःच्या वडिलांवरती असू देत नाही तर पुढे लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्यावरती असं. मुली ह्या कायम पुरुषांवरती डिपेंड आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. द गर्ल चाइल्ड इज युजली बर्डन्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखादी मुलगी जर असेल तर ते एक रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं वाटायला लागतं पालकांना. त्याच्यामुळे सुद्धा मुलींना जन्म देण्यासाठी टाळतात. सो असे खूप सारे रिझन्स आहेत. देन पण या सगळ्यातून सुद्धा काही महिला अशा आहेत इंडियामध्ये की ज्यांनी देशाचं लिडरशिप कुठेतरी दाखवलंय, की ज्यांनी दाखवून दिलंय की आज महिला कुठेही मागे नाहीत पुरुषांच्या तुलनेमध्ये. मग त्या कोण, त्या पर्टिक्युलर त्यांनी नावं दिलेली आहेत आपल्या बुकमध्ये. त्यामध्ये पंडिता रमाबाई, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी. सो त्यांनी जे केलं की ज्याच्यामुळे काय झालं की पॉझिटिव्ह चेंज कुठेतरी समाजामध्ये आला, की लोक महिलांना त्या पद्धतीने रिस्पेक्ट द्यायला लागले. सो रिस्पेक्ट देऊन सुद्धा पुढे मी सांगेन तुम्हाला, आता आहे आपल्याला पुढे, आणि खूप सारे चेंजेस महिलांच्या बाबतीतले जे आहेत त्या पिढीनंतर घडत गेले. देन फिमेल फॉर्टिसाइड डिक्लाइन सेक्स रेशो, की फिमेलचा सेक्स रेशो कसा डिक्लाइन होत आहे. इन इंडिया वेअर सिलेक्शन ह्युमन ब्रीडिंग इज रॅम्पॅक्ट figure through up some of the most starting trends in history. India, one of the country across the world which has a lowest and decline sex ratio. इंडिया ही जगातली एक अशी कंट्री आहे की ज्याचा सेक्स रेशो डिक्लाइन कमी होत चाललाय किंवा ज्याचा सेक्स रेशो खूप कमी आहे अमंग्स द साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज. की त्यांनी उत्तर साऊदर्न ईस्टर्न एशियन कंट्रीज मध्ये इंडिया या लिस्ट मध्ये आहे. देन रिफ्लेक्टिंग हाय अंडरस्टँडिंग रिव्हर्सल ऑफ नॉर्म्स ऑफ नेचर, की नेचरच्या कुठेतरी अपोजिट जाऊन ह्या गोष्टी केल्या जातात. देन सेन्सस ऑफ इंडिया इन 2011च्या सेन्सस नुसार काय सांगतो तर याच्यामध्ये मी सांगेन की हे वाचण्याआधी 2011चा सेन्ससने खूप मोठा शॉक दिला होता. कारण गव्हर्नमेंटने खूप सारे लॉज किंवा डेव्हलपमेंट करून सुद्धा
महिलांच्या बाबतीत की कुठेतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळावा, सेक्स रेशो वाढावा, यासाठी खूप सारे लॉज काढले, खूप सारे रिझर्वेशन दिलं, खूप काही प्रयत्न केले. पण तरी सुद्धा 2001च्या सेन्ससच्या तुलने कंपॅरिझन मध्ये 2011च्या सेन्सस मध्ये सेक्स रेशो जो गर्ल सेक्स रेशो होता तो कमी होत गेला, पण वाढला नाही. म्हणजे 2001ला गर्ल सेक्स रेशो होता 933, तोच पुढे 2001ला सॉरी 2011ला झाला 919, म्हणजे तो कमी झाला पण वाढला नाही. आणि तो खूप मोठा शॉक होता. आता आपल्याला नेक्स्ट इयरला 2011ला आता पुढचा सेन्सस येईल, त्यावेळेस कळेल आपल्याला की त्याच्यामध्ये काय चेंजेस एक्झॅक्ट झालेले, की पॉझिटिव्ह चेंजेस आहेत की निगेटिव्ह चेंजेस आहेत. देन करंट चाइल्ड सेक्स रेशो इन इंडिया 2011-2019. आता त्याने इथे दिलेले आहेत सगळे, म्हणजे आता एक 5-6 वर्षाचे एक 10-12 वर्षाचे इथे दिलेले आहेत इयर्सचे. पण त्या प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसेल की चाइल्ड रेशिओ जो आहे, गर्ल चाइल्ड रेशिओ हा नाही, कमी कमीच होत आलाय, कुठेही वाढलेला तुम्हाला दिसणार नाही. देन फिमेल फॉयटिसाइड. Female foeticide is truly a curse on the Indian society. There is a no brief and saying that the child is a gift of God. आता यांनी काय म्हटलंय की इंडियामध्ये असं म्हटलं जातं की चाइल्ड इज अ गिफ्ट ऑफ गॉड, की मुलं ही देवाघरची देणगी आहे किंवा देवाने दिलेली एक गिफ्ट आहे. पण किती जण या गिफ्टला स्वीकारतात? कारण हे गिफ्ट तेव्हाच वाटतं लोकांना, गिफ्ट आहे असं तेव्हाच वाटतं ज्यावेळेला घरी मुलगा जन्माला येईल. म्हणजे ज्या वेळेला तो मेल असेल, जो नव्याने जन्म झालेला जो जे कोणी आहे ते जे मेल असेल, तरच घरच्यांना असं वाटतं की ही देवाने दिलेली गिफ्ट आहे. पण ती मुलगी झाली तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती असं कुठेही दिसत नाहीत. खूप सारे लोक अपसेट होतात, खूप सारे त्या छोट्याशा बेबीला मारण्याचाही प्रयत्न करतात, कुठे फेकून सुद्धा देतात. सो ज्या वेळेला ही जी कन्सेप्ट आहे चाइल्ड इज अ गिफ्ट ऑफ गॉड, ती फक्त त्याच वेळेस दिसते ज्या वेळेला घरी मुलगा जन्माला येतो. मुलींच्या बाबतीत तसं दिसत नाही. आणि त्याच्यामुळेच काय होतंय की मुलींची संख्या जी आहे किंवा सेक्स रेशो जो आहे तो डिक्लाइन होत चाललाय. ओके, देन येतं कॉजेस ऑफ फिमेल फॉयटिसाइड. प्रेफरन्स फॉर मेल अँड चाइल्ड अँड patriarchal values. In the patriarchal state of the male in general, and the male child is particular has a privileged position in the beginning of the establishment of the patriarchal joint family traditional during the post Vedic period. Manu writes that the fulfillment of dharma, की ज्या वेळेला म्हणजे सुरुवात झाली ह्या जॉईंट फॅमिलीची, त्यावेळेस आपल्या वेदामध्ये असं लिहिलं गेलं की धर्म नावाचं ज्याला हे झालं, तर धर्मामध्ये असं लिहिलं गेलं की घरातलं मुख्य कार्य, मग ते श्राद्ध असू देत, काही असू देत, कोणती मुख्य कार्य असू देत, तर ते त्या घरच्या मुख्य पुरुषाच्या हातूनच केलं गेलं पाहिजे. म्हणजे कर्त्या पुरुषाच्या हातून, जो की घरचं सगळं खर्च भागवतोय. जसं की आपले आई वडील, आई वडील म्हणायचे वडील, खास करून वडील, की आपले वडील की ज्यांच्या हातूनच ते कार्य झालं गेलं पाहिजे. पण पुढे त्यांनी वेदामध्ये असं म्हटलं गेलं की जर वडिलांच्या पश्चात, म्हणजे वडील जर एक्सपायर झाले, तर वडिलांच्या पश्चात हे कार्य त्या घरातल्या मोठ्या मुलाने करावं. आता मोठ्या मुलाने का करावं? कारण तो मुलगा आहे. म्हणजे आपल्या वेदामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये सुद्धा स्त्रियांना त्या पद्धतीने स्थान दिलं गेलं. आणि त्यामुळे पुढे ही जी लिंक लागली किंवा पुढे ही जी डेव्हलपमेंट होत गेली, त्या प्रत्येक ठिकाणी महिलांना हे मागेच ठेवलं गेलं आणि आपल्या संस्कृतीला पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं गेलं, की इथे फक्त पुरुषांचं चालतं, महिला ह्या डिपेंडंटच असणार आहेत, तेही पुरुषांवरती. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट sacramental value of male child superseded that the female child. The necessity to have a son preferred the first male child for a inheritance. आता इथे काय म्हटलंय की घरामध्ये पहिला हा म्हणजे थोडक्यात घरामध्ये मुलगाच हवा, आणि खास करून पहिला हा मुलगाच हवा. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे आपल्याला पुढे जाऊन आपली वंश चालवणारा एक पर्सन. पण मुली, आता मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर मुलींना वेदामध्ये असं म्हटलं गेलं की वेदामध्ये हे पण म्हटलंय कन्यादान, आणि कन्यादान हे सगळ्यात मोठं पुण्य मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये. ओके, आता मला बाकीच्या ह्याचं नाही माहिती, पण हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला खूप मोठं
पुण्य मानलं जातं. पण लोकांना पुण्य नको आहे, लोकांचा पुण्यावरती विश्वास नाहीये. लोकांना पुण्यापेक्षा काय की आमच्या घरी वंशाचा दिवा पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस फर्स्ट चाइल्ड असू देत किंवा घरी, आता बऱ्याचशा गावातल्या अशाही फॅमिली आहेत की तिथे कंटिन्युअस 4-4, 5-5, 6-6 मुली होतात, तरी सुद्धा जोपर्यंत मुलगा होत नाहीत तोपर्यंत त्या लोकांना चैन पडत नाही. मुलगाच हवाय यासाठी घरी 4-5-6-7 कितीही मुली असल्या तरी चालतील, पण त्यांच्यानंतर मुलगा असलाच पाहिजे. आणि ही जी चुकीची कन्सेप्ट आहे की याच्यामुळे जो हा सेक्स रेशिओ जो आहे तो डिक्लाइन होत चाललाय. ओके, देन नेक्स्ट येतं सोशल नेसेसिटी अँड इकॉनॉमिक युटिलिटी इन असोसिएटेड विथ मेल चाइल्ड. वी ऍक्सेप्ट अन इनवर्स रिलेशनशिप, असं त्यांनी एक म्हटलं याच्यामध्ये. द नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे, नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे मध्ये त्यांनी काय म्हटलंय की 1998 आणि 1999च्या रिपोर्टनुसार असं म्हटलंय की रुरल एरियामधले जे मेल रेशिओ जो आहे तो 30 म्हणजे मेल वाढण्याचे जे प्रमाण आहे ते 37% आहे आणि अर्बन एरियामध्ये ते 22.6% आहे. आता ही काही मोठी गोष्ट नाही आपल्यासाठी, कारण ते साहजिक आहे, कारण गावातल्या लोकांचं शिक्षण फारसं नसतं किंवा कमी असतं, तिथे डेव्हलपमेंट फारसं झालेलं नाहीये, त्याच्यामुळे तिथे अजूनही परंपरा वगैरे प्रकार चालतात. तिथे अजूनही देव अंधश्रद्धा प्रकार चालतात आणि या कारणामुळेच तिथे पुरुषांना जास्त महत्व दिलं जातं तिथे. आणि या गोष्टीमुळे ते वंशाचा दिवा वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत तिकडे जास्त आहेत, म्हणून इथे मेलची संख्या जी आहे ती रुरल मध्ये जास्त आहे अर्बनच्या तुलनेमध्ये. अर्बन मध्ये कसे थोडेफार लोक शिकलेली आहेत, लोकांना महिलांचं महत्व कळत चाललंय आणि याच्यामुळे तिथे मुलींची संख्या पुरुषांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी आहे. ओके, देन येतं कस्टम अँड रिच्युअल्स इन इंडिया. द कस्टम्स अँड रिच्युअल्स इन कल्चर ऑफ रिगार्डेड. आता इथे काय म्हटलं त्यांनी कस्टम अँड रिच्युअल्स मध्ये, इंडियामध्ये काही स्टेट्स असे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही अंधश्रद्धा मानली जाते किंवा ज्या ठिकाणी मुलगी म्हणजे बर्डन मानलं जातं. आणि त्यामध्ये कोणकोणत्या स्टेट्सचं नाव येतं तर खास करून राजस्थान आणि बिहार, बाकीचे पण स्टेट्स आहेत पण खास करून राजस्थान बिहार यांसारख्या शहरामध्ये मुलींना बर्डन मानलं जातं किंवा मुलगी जन्माला आली म्हणजे घरामधला काहीतरी शाप लागला असं समजलं जातं. देन interrelated values attached with the status of woman. In addition to the male preference, the other attribute of patriarchal ideology, like linked with gender preference in set of interrelated values attached with the status of women, their subordinate position, their exclusive and discrimination, their marriage as necessary. आता इथे काय म्हटलं गेलंय की इंटर रिलेटेड व्हॅल्यूज अटॅच विथ द स्टेटस ऑफ वुमन. वुमनच्या स्टेटसच्या काही ज्या व्हॅल्यू आहेत की ज्याही काही त्या सुद्धा अशा जबाबदार आहेत की ज्याच्यामुळे घरी लोकांना मुली नको हव्यात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते येईल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगी आल्याच्या नंतर तिचं बाहेर वागणं, तिच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर ती ज्याला एखाद्या जॉबच्या ठिकाणी वगैरे गेली तर थोडक्यात तिच्या बाबतीत तिथे होणारे प्रकार, मग ह्या सगळ्याला मानसिक त्रास हा त्याच्या घरच्यांना सहन करावा लागतो. किंवा त्याला अजून आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे ज्या वेळेला मुलगी जन्माला येते तेव्हा तिला मोठं करूपर्यंत त्या पालकांवरती खूप मोठं बर्डन राहत असं त्यांना वाटतं. कारण मुलगी म्हटल्याच्या कारण सोसायटीची आपली मेंटॅलिटी अजून तेवढी चेंज झालेली नाहीये की ह्या गोष्टीमुळे पालकांना कुठेतरी त्याचं बर्डन वाटतं. जसं की आता तुम्ही बघता की डेली पेपरला कुठेतरी रेप केसेस वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे कशामुळे होतं, आणि मग हे जर असंच असेल तर मग खरंच कोणाला वाटेल का की माझ्या घरी मुलगी जन्माला यावी म्हणून. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पालकांवरती बर्डन राहतं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग सगळ्यात मोठं बर्डन असतं ते त्या मुलीच्या लग्नाचं. खास करून ज्या ठिकाणी ही डोरी सिस्टम चालते, म्हणजे आयुष्यभरात त्या आई वडिलांनी कमवायचं आणि एका क्षणात मुलीच्या ह्याच्यात आपली मुलगी तर द्यायचीच पण तिच्यासोबत आपलं सगळं धन देऊन टाकायचं आणि शेवटी भिकाऱ्यासारखं पुढचं आयुष्य जगायचं. मग या सगळ्या गोष्टींना कंट्रोल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं रिलेशन जोडल्यामुळे कुठेतरी असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की माझ्या घरी मुलगी जन्माला येऊच नाही. ओके, डिक्लाइन. देन
लोअर न्यूट्रिशनल स्टेटस टू फिमेल चाइल्ड. नेक्स्ट काय, लोअर न्यूट्रिशनल स्टेटस टू फिमेल चाइल्ड. लोअर न्यूट्रिशनल स्टेटस टू फिमेल चाइल्ड. आता इथे कुठेतरी असं ह्याच्यात भेदभाव हा सुद्धा केला जातो की महिला म्हटल्याच्या नंतर महिला काम फारसं करत नाहीत. आता बघा, पुरुष एखादा बाहेरून ज्यावेळेला थकून येतो त्यावेळेस त्याची खूप सारी उठाठेव महिलांना करावी लागते. मग त्याला चहा पाहणं, त्याच्या जेवणाची व्यवस्था करणं. पण तेच महिलांच्या बाबतीत तसं केलं जात नाही. सपोज घरी काहीतरी जेवायला आहे, आधी सगळा पुरुषांना दिल्याशिवाय महिलांनी जेवायचं नाही. आणि मग त्याच्यातून काही राहिलं तर त्यांनी खायचं, नाही राहिलं तर ठीक आहे, त्यांनी तसंच उपाशी राहायचं. सो ही जी पद्धत आहे की ज्याच्यामुळे त्या महिलांना न्यूट्रिशन्स जे आहेत ते मिळत नाहीत, की त्यांना प्रॉपर फूड मिळत नाही. आणि या गोष्टीमुळे मग पुढे त्यांना आजार वगैरे उद्भवतात आणि या आजारामुळे सुद्धा चाइल्ड. आणि दुसरी एक गोष्ट की लहान मुलांना सुद्धा, मुलगा असेल तर त्याला खूप साऱ्या खाण्याच्या वगैरे, आणि मुलींच्या बाबतीत की हे समजलं की ती वीक आहे, तिला एवढं खाण्याची गरज नाही किंवा ती कुठे काय काम करते. सो या गोष्टींमुळे सुद्धा हे जे चाइल्ड सेक्स रेशो आहे त्याच्यावरती इफेक्ट होतो. देन सेक्स डिटर्मिनेशन टेक्नॉलॉजी. नेक्स्ट काय, सेक्स डिटर्मिनेशन. त्याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ज्याला आपण आज सोनोग्राफी म्हणतो. की लहान गर्भ म्हणजे ज्या वेळेला बेबी त्या आईच्या पोटात असते त्यावेळेस तिला किंवा त्याला प्रॉब्लेम होऊ नये काही यासाठी ही ही टेस्ट केली जायची, सोनोग्राफी केली जायची, की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये होणारे प्रॉब्लेम आधीच काय ते सॉर्ट आउट व्हायचे आणि ज्याच्यामुळे पुढे होणारा प्रॉब्लेम जो आहे तो टळायचा. सो या कारणासाठी टेक्नॉलॉजीने याचा यूज केला आणि टेक्नॉलॉजीने सोनोग्राफी सारखी सिस्टम काय केलं की या मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये आणली. पण याचा इफेक्ट काय झाला की याच्यामुळे आधीच समजायला लागलं पालकांना किंवा त्या डॉक्टर्सना आधीच समजायला लागलं की याच्या असणारा पोटामध्ये असणारं बाळ हे मेल आहे की फिमेल. आणि या गोष्टीचा फायदा जो आपल्याला काही करून घ्यायचा होता टेक्नॉलॉजीचा, तो चुकीच्या पद्धतीने केला गेला. आणि मग त्याला म्हणजे त्याचा इफेक्ट काय झाला तर खूप साऱ्या गर्ल चाइल्डचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. कारण ह्याच्यामध्ये आधीच ज्या वेळेला कळायचं की ती जे होणारं चाइल्ड हे गर्ल आहे त्यावेळी अबॉर्शनचे प्रकार वाढले. आणि या गोष्टीमुळे गर्ल्स रेशो हा जो आहे तो डिक्लाइन होत गेला. आता सध्या ह्या चाचणी, गर्भनिदान चाचणी त्याला म्हटलं जातं, की ज्याच्यावरती निर्बंध लावले गेले, त्याच्यावरती रूल्स रेग्युलेशन आलेत की त्याच्यामुळे कोणीही टेस्ट आधी तुम्हाला करून देऊ शकत नाही किंवा करू शकत नाही. ओके, देन आता याच्यावरचं एक काम करा, ह्याच्यावरची एक असाइनमेंट घ्या. असाइनमेंट मधला क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल द डिक्लाइन जेंडर रेशिओ इन इंडिया. एक्सप्लेन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिक्लाइन जेंडर रेशिओ इन इंडिया. आता इथे फॅक्टर्स म्हणजे काय तर क्लॉजेसच येतील तुमचे, ते लिहायचे तुम्हाला. एक्सप्लेन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिक्लाइन जेंडर रेशिओ इन इंडिया. आता हे असेच लिहिले पाहिजे तसं काय नाही, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पॉइंट करून जरी लिहिले तरी चालेल. इनिशिएटिव्ह बाय गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटने काही लॉज तयार केले, ते काय ते बघूयात. इंडिया हॅज अ विटनेस अ लॉंग ड्रॉ प्रोसेस डिफाईन द इव्हॅल्युएशन ऑफ अँटी फिमेल फॉइटिसाइड लॉ. हिअर आर द मोस्ट इम्पॉर्टंट माइलस्टोन्स. की काही लॉज त्यांनी लागू केले. लॉज मधला पहिला आहे 1976, द सेंट्रल बॅन सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट इन गव्हर्नमेंट फॅसिलिटीज. गव्हर्नमेंट फॅसिलिटीज मध्ये काय केलं गेलं की सेक्स डिटर्मिनेशन जे म्हणजे मग असं म्हटलं की सोनोग्राफी सारखी जे त्याला बॅन केलं गेलं. द महाराष्ट्र प्रीनॅटल डायग्नोस्टिक्स टेक्निक्स ऍक्ट फॉलोड बाय सिमिलर ऍक्ट बाय द गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गुजरात आणि हरियाणा. की इथे हा टेक्निक्स ऍक्ट जो आहे तो फॉलो केला गेला ह्या सोनोग्राफीवरती. कुठे? महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये, गुजरातमध्ये आणि हरियाणामध्ये. द पंजाब प्रीनॅटरल म्हणजे आधी गर्भ चाचणी जी म्हणतो आपण, की जन्म व्हायच्या आधीची जी चाचणी होती ती काय केली गेली, बंद केली आणि त्याच्यावरती हा लॉ लागू केला गेला. देन 1994 ला द पंजाब प्रीनॅटल डायग्नोस्टिक्स टेक्निक्स कंट्रोल रेग्युलेशन ऍक्ट. पुन्हा पंजाबने त्यांचा एक सेपरेट ऍक्ट लागू केला.
1994 ला. देन 1994 ला द प्रीनॅशनल डायग्नोस्टिक्स टेक्निक्स रेग्युलेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज बिल इंट्रोड्यूस इन पार्लमेंट 1991 पास इन 1994. 1991 ला हे बिल जे आहे ते पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं आणि मिसयूज त्याचा होऊ नये यासाठी, आणि ते 1994 ला पास झालं. देन इन्फॉर्मेशन ऑफ सेंट्रल ऍक्ट इन पंजाब 1996, एन्फोर्समेंट ऑफ सेंट्रल ऍक्ट इन पंजाब. नंतर मग हा 1996 ला पंजाब मध्ये पुन्हा हा ऍक्ट लागू झाला. देन 1997 ला द डायरेक्टर्स ऑफ हेल्थ सर्व्हिस अँड फॅमिली वेलफेअर Punjab is appointed the authority to implement the act. Meanwhile, the IPC recognized female infanticide as a punishable offense under the Indian law. Meanwhile, the IPC recognized female infanticide as a punishable offense. त्याच्यानंतर मग 1997 ला जो कोणी हे टेस्ट करेल की तो त्याला तो पनिशेबल ठरेल, या अशा पद्धतीचा जो काही लॉ आहे इंडियन लॉ तो लागू केला 1997 ला. देन ऍक्ट अँड रेग्युलेशन द मेडिकल टर्मिनेशन अँड प्रेग्नन्सी ऍक्ट 1977, द प्री कन्सेप्शनल अँड प्रीनॅटल डायग्नोस्टिक्स टेक्निक्स रेग्युलेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज ऍक्ट 1994. सो हे दोन ऍक्ट आता सध्याला लागू आहेत किंवा हे महत्वाचे ऍक्ट समजले, ऍक्ट अँड रेग्युलेशन. देन व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. नेक्स्ट काय पार्ट येतो, व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. व्हायलन्स अगेन्स्ट वुमन मध्ये त्यांनी काय म्हटलंय तर फ्यू टॉपिक ड्रॉ अटेन्शन ऑफ रिसर्चर्स इन सोशल सायन्स, की काही टॉपिक्स आहेत की जे रिसर्चर्स जे आहेत की त्यांचं अटेन्शन घेतात. मध्ये कोणकोणते, सोशल सायन्स, गव्हर्नमेंट, प्लॅनिंग ग्रुप, सोशल वर्कर्स अँड रिफॉर्मर्स ऍज द प्रॉब्लेम ऑफ वुमेन डू, की मुलींसोबत किंवा महिलांसोबत कोणकोणते प्रॉब्लेम्स होतात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे अप्रोच टू द स्टडी ऑफ वुमेन्स प्रॉब्लेम रेंज फ्रॉम काय सायकॅट्री टू क्रिमिनॉलॉजी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायकॅट्री आणि क्रिमिनॉलॉजी पर्यंत जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे काय केले जातात, रिसर्च केले जातात. बट वन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम रिलेटिंग टू वुमन विच हॅज बीन ग्रेटली इग्नोर्ड, पण जो महिलांचा मुळात मेन प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे इग्नोर केला जातो. मग तो प्रॉब्लेम अँड स्टर्न इज द प्रॉब्लेम ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. तो प्रॉब्लेम आहे व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, की महिलांवरती होणारे अत्याचार. देन द कॉजेस ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. कॉजेस ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन मध्ये मेन आर सुपिरियर टू वुमन. काय म्हटलं, फर्स्ट वन आहे मेन. सो याच्यामध्ये कॉजेस ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन मध्ये फर्स्ट पार्ट आहे मेन आर सुपिरियर टू वुमेन. म्हणजे काय की त्याने असं म्हटलंय की मेन हे पुरुष हे स्त्रियांपेक्षा ग्रेट आहेत, हे एक आधी. सेकंड, गिव्हिंग अ सबऑर्डिनेट स्टेटस टू वुमन्स. महिलांना कायम खालचा दर्जा दिला जातो. म्हणजे घरी एखादा जर प्रोग्राम असेल तर ते सगळं पुरुषांनीच बघायचं, महिलांनी त्याच्यात करायचं, म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, महिलांनी त्यांच्या पद्धतीने राहायचं. थर्ड एक, मेन टेक अप द स्टेरिओटाइप जेंडर रोल ऑफ डॉमिनेशन अँड कंट्रोल. म्हणजे काय की पुरुषांनी सगळे हातातले कंट्रोल, घरातले सगळे कंट्रोल वगैरे जे आहेत, सगळे अधिकार जे आहेत ते पुरुषांकडेच राहतील, महिलांकडे त्याच्यात काहीच राहणार नाही. देन वुमेन टेक अप द रोल ऑफ सबमिशन, डिपेंडंट अँड रिस्पेक्ट फॉर अथॉरिटी. आणि महिला ज्या आहेत की त्यांच्या कामामध्ये जास्त काय म्हणतात की सुपेरियर असतात, डिपेंडंट. महिलांना हे दाखवलं की तुम्ही कायम डिपेंडंट आहात, रिस्पेक्ट फॉर अथॉरिटी. सो की या गोष्टीमुळे सुद्धा महिला त्या घरी वातावरण वेगळं असतं. देन फिमेल चाइल्ड ग्रोज अप विथ अ कॉन्स्टंट सेन्स टू बिंग वीक अँड इन नीड ऑफ प्रोटेक्शन. ज्या वेळेला एखाद्या घरात ज्यावेळेला लहान मुलगी मोठी होत असते तेव्हा ती लहानापासून मोठी होईपर्यंत तिच्या मनावरती हेच बिंबवलं जातं की ती वीक आहे आणि तिला प्रोटेक्शनची गरज आहे. देन अ फिमेल चाइल्ड इज एक्सपोज टू जेंडर डिफरन्स इन द फॅमिली सिन्स बर्थ. त्याच्यानंतर काय म्हटलंय तर फिमेल चाइल्ड एक्सपोज टू जेंडर डिफरन्स इन द फॅमिली सिन्स बर्थ. जन्मापासूनच एखाद्या घरी जर मुलगी असेल तर तिला जन्मापासूनच या गोष्टीचा डिफरन्स जाणवतो. आता काही आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांच्या घरी नाही जाणवत, पण ज्या ठिकाणी घरी मुलगा पाहिजे होता व मुलगी झाली, अशा घरी लहानपणापासूनच त्या मुलीला मोठी होईपर्यंत कायम याची जाणीव होत असते
की आपल्याला कुठेतरी वेगळे पण दाखवलं जातंय. देन लास्ट वन, इन रिसेंट टाइम्स जेंडर डिफरन्सेस आर ऑब्झर्व इव्हन बिफोर बर्थ इन द फॉर्म ऑफ फिमेल फोर्टिसाइड. काही ठिकाणी तर मूल जन्माला यायच्या आधीपासूनच लिंग भेद सॉरी हे जे आहे भेदभाव केला जातो मुलगी आणि मुलगा. सो म्हणजे काही ठिकाणी जन्माला येण्याआधीच फोर्स केला जातो की मुलगा आला तरच घरी घेणार, मुलगी आली तर घरी घेणार नाही किंवा काही असे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. सो अशा पद्धतीने देन it would therefore necessarily neither say that violence against women does not exist, despite the ostensible acceptance of women being equal to men, and the आणि हे सगळं वाचल्यानंतर किंवा हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला अजूनही एक क्वेश्चन पडतो की मग तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की महिलांवरती हिंसाचार होतच नाही म्हणून हे म्हणणे चुकीचे आहे. म्हणजे एवढे सगळे लॉज वगैरे असून सुद्धा अजूनही अशा काही हिंसाचार होतो की जो आपल्या निदर्शनास येत नाही किंवा ज्याच्यावरती आवाज उठवला जात नाही. इन इंडिया अकॉर्डिंग टू नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो क्राईम क्लॉक देअर इज. आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड नुसार रेकॉर्ड ब्युरो नुसार काही इथे स्टॅटिस्टिक्स दिलेले आहेत. ते पाहूयात. क्राईम कमिटेड अगेन्स्ट वुमन एव्हरी 3 मिनिट्स. म्हणजे महिलांच्या बाबतीत होणारे क्राईम हे प्रत्येक 3 मिनिटाला क्राईम घडत असतो. देन मॉलिस्टेशन केस एव्हरी 15 मिनिट्स. म्हणजे छेडछाडी किंवा आपण त्याला विनयभंग म्हणूयात, छेडछाडीचे ज्या केसेस आहेत त्या दर 15 मिनिटाला हे काय होतात रेकॉर्ड होत आहेत. देन सेक्शुअल हॅरॅसमेंट केस एव्हरी 53 मिनिट्स. सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस ज्या आहेत त्या प्रत्येक 53 मिनिट्सला रेकॉर्ड होत आहेत. किडनॅपिंग अँड अबडक्शन केस एव्हरी 32 मिनिट्स, सॉरी 23 मिनिट्स. त्याच्यानंतर किडनॅपिंगच्या वगैरे ज्या केसेस आहेत त्या प्रत्येक 23 मिनिटाला 23 मिनिट्सला केस का होतात की त्याच्यात रेकॉर्ड केले जात आहेत. आणि रेप केस एव्हरी 29 मिनिट्स. आणि रेप केस जे आहेत त्या प्रत्येक 29 मिनिट्सला रेकॉर्ड केल्या जातात. आणि मग हे सगळे फिगर्स जे आहेत हे तर आपण म्हणू शकतो की जे केस करतायत, जे एफ आय आर दाखल करतात की त्या लोकांचंच फक्त हे असू शकतं, कारण हे तिथून स्टॅटिस्टिक घेतलेलं आहे. पण मग जे लोक हे सगळं, ज्या महिला हे सगळं सहन करून सुद्धा त्याचा कुठेही जाऊन एफ आय आर वगैरे नोंद करत नाहीत, त्यांच्या बाबतीतला जर विचार केला तर मग अशा किती केसेस इंडियामध्ये असतील की ज्याच्यामुळे मध्ये हे सगळे क्राईम्स मुलींना किंवा स्त्रियांना सहन करावे लागतात. मग हे सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळेला हे सगळं, तर असा एक क्वेश्चन पडतो, व्हाय इज दॅट सो मेनी वुमन्स अँड गर्ल्स आर ॲट द रिसिव्हिंग एंड ऑफ व्हायलन्स. की मुलींना, खूप साऱ्या मुलींना का हे सहन करावं लागतं हे अत्याचार. इट इज बिकॉज वुमन्स आस्क फॉर इट व्हेन दे ड्रेस प्रिव्हेकेटिव्हली और इफ दे आर आउट अलॉन ऍट नाईट. मग हे का, तर त्या मुली त्यांच्या आवडीचे किंवा ह्याचे ड्रेसेस घालतात म्हणून, की त्या रात्रीच्या एकट्या फिरायला निघतात म्हणून. असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत की जे उभे राहतात त्या वुमन्स व्हायलन्स अगेन्स्ट. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, मिनिंग ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, आता आज आपण इथेच थांबूयात. असाइनमेंट दिलेली आहे ती फक्त कम्प्लीट करून द्या. त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन घ्या असाइनमेंटला, व्हॉट आर द कॉजेस फॉर द व्हायलन्स अगेन्स्ट वुमन्स. व्हॉट आर द कॉजेस फॉर द व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. ओके, 2 क्वेश्चन जे आहेत ते मला असाइनमेंट मध्ये लिहून पाठवा त्याच ईमेल आयडी वरती जो मी तुम्हाला काल दिलेला आहे, icscmitbms@gmail.com. ओके, थँक्यू.